नमस्कार सर्व शिक्षकांना आणि फॉनिक्स शिकवणाऱ्या ट्रेनर्सला। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लेटर बी चा करणार आहोत। जर तुम्हाला दिसत असेल तर लेटर बी, ठीक आहे। तर काय आहे की फॉनिक्सचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की ज्यावेळी आपण फॉनिक्स ज्या मुलांना शिकवतोय ती अतिशय छोटी मुलं आहेत, तर आपल्याला असं काहीतरी करायचं की ती आकर्षित होतील आणि त्यांना इंटरेस्ट वाटेल शाळेमध्ये यायला। कारण सगळी प्री स्कूलर्स आहेत सगळी मुलं, राईट, अगदी बालवाडी अंगणवाडी असं म्हणा तुम्ही। त्यामुळे आपल्याला असं काहीतरी अट्रॅक्टिव्ह करायचं आहे, फार असं पॉलिश्ड ॲज सच मला माझा त्याच्याकडे जास्त कल नसतो पॉलिश्ड करण्याकडे। तर आपण फॉनिक्स का शिकवतो हे तुम्हाला ऑलरेडी माहिती असेलच की फॉनिक्स आपण वाचनाचा आपला बेस आहे, ध्वनी आहेत फॉनिक्स म्हणजे, म्हणून आपण फॉनिक्स शिकवतो मुलांना। आणि हे ध्वनी एकत्र करून आपण शब्द बनवतो इंग्रजीमध्ये, बरोबर। तर बेसिकली हा ट्रेनिंग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण आता मी कशी शिकवते। आणि जर तुम्हाला ट्रेनिंग बुक करायचं असेल टीचर्ससाठी तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। मी माझं ईमेल ID आणि नंबर टाकणार आहे। मी माझे स्वतःचे क्लासेस घेते घरी आणि मी टीचर्सला पण ट्रेन करते। शाळेत फ्रीलान्सर म्हणून पण मी शिकवते जर मुलांना तुम्हाला बुक करायचं शिकवायला तर। पण मला माझ्या घरी येऊन विद्यार्थ्यांना शिकवण्यात जास्त मला इंटरेस्ट आहे। ओके, तर आता मी काय केलेलं आहे की मी कसं शिकवते। आता हा एक हेडबँड आहे, म्हणजे हा काही वेगळा नाही आहे। आता एक लहान मुलांचा गेम येतो, गेस द वर्ड किंवा गेस द ॲनिमल, गेस द फूड असा। त्याच्यामध्ये असे भरपूर हेडबँड्स असतात छान छान, त्याच्यामध्ये काय काय इमेजेस असे लावलेले असतात, चित्र वगैरे। आता हे माझ्याकडे फॉनिक्सचं कार्ड आहे बीचं, तुम्ही बघू शकता। तुम्ही याच्यापेक्षा सुंदर काहीतरी आणा। आता माझ्याकडे हे अवेलेबल आहे म्हणून मी घेतलंय। आणि हा हेडबँड आहे, याच्यामध्ये अशी कार्ड टाकण्याची व्यवस्था असते, ठीक आहे। हा गेम आहे, तुम्हाला ॲमेझॉन किंवा कुठेही असं मिळून जातो, दुकानात पण मिळतो। की त्याचे आता फसवलं आहे तर शक्यतोवर तुम्ही ना की पहिल्यांदा हे छोटं अक्षर जनरली इथे असेल छोटं, कारण आपण जेव्हा फॉनिक्सचे ध्वनी शिकवतो साऊंड्स त्यावेळी छोटं अक्षरानेच आपण शिकवतो। हा नियम आहे, कारण की इंग्रजीची पुस्तकं जर तुम्ही बघितली तर प्रत्येकाचं फक्त जे प्रॉपर नाऊन आहे किंवा पहिलं अक्षर तेच फक्त कॅपिटल आहे, बाकी पूर्ण आपली मुलं छोट्या अक्षरांमध्ये वाचतात, राईट। त्यामुळे आपल्याला छोटे अक्षर असलेलं कार्ड जर तुम्हाला मिळालं ते तुम्ही नक्की घ्या। माझ्याकडे जे अवेलेबल आहे शूटिंग पुरतं किंवा रोज मी हेच वापरते क्लासमध्ये, त्यामुळे मी हे तुम्हाला दाखवते आता। तर आता हेडबँड आपल्या डोक्यावरती आपण घातलेला आहे, ठीक आहे। आता मुलांचं आपल्याकडे लक्ष कसं घ्यायचं आहे, ओके। तर आता मुलं आपली समोर आहेत बसलेली। आता आपल्याकडे मला तर पर्सनली मॅक्झिमम 5च मुलांचा ग्रुप आवडतो, पण शाळेमध्ये बरीच मुलं असतात, तर आपल्याला त्यांचं लक्ष आपल्याकडे वेधायचं आहे। आणि अजून एक टीप अशी आहे की इंग्रजी शिकवताना, फॉनिक्स शिकवताना तुम्ही चुकूनही हिंदी, मराठी किंवा अन्य कुठली तुमची मातृभाषा असेल त्या भागातली तर त्याचा उपयोग तुम्ही करू नका, कारण की मुलांना आपल्याला इंग्रजी फॉनिक्स शिकवायचे, त्यांच्या कानावरती इंग्रजीच पडायला पाहिजे। तुम्ही भाषांतर करून शिकवू नका। मी माझ्या ट्रेनिंगमध्ये सांगते, पालकांना पण सांगते की भाषांतर ही शिकवण्याची योग्य पद्धत नाही, कारण तुमची मुलं मातृभाषेमधून शिकत नाही आहेत। ती जर मराठी त्यांच्या मातृभाषेच्या मीडियममध्ये असतील तर भाषांतर शिकवू शकता। जर मुलं इंग्लिश मीडियमला असतील तर भाषांतर ही चुकीची पद्धत आहे मुलांना शिकवण्याची, ठीक आहे। तर आता भाषांतर नाही करायचं, इंग्रजीचा वापर करा, मुलांचं लक्ष घ्या। हॅलो चिल्ड्रन, ओके। आता मी थोडी मागे होऊन दाखवते। हॅलो 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 चिल्ड्रन। सो टुडे, आणि बोलताना इंग्रजी साधं ग्रामर इकडे तिकडे झालं तरी चालेल, पण साधं इंग्रजी घ्या, साधे साधे शब्द वापरा, रोजच्या वापरातले शब्द। तर आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की विद्यार्थ्यांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करायचं आहे आपल्याला, ठीक आहे। तर आधी आता सगळ्यात पहिला आता विद्यार्थ्यांना आपण बकेट हे प्रॉप आपण देणार आहोत विद्यार्थ्यांना। तर आपल्याला प्रत्येक मुलाला सांगायचं की तुमच्याकडची बकेट कुठे आहे, ओके। आपल्याला फक्त हे लक्ष आकर्षित करण्यासाठीची ॲक्टिव्हिटी आहे। आता आपण रेडी झालेलो आहे शिकवण्यासाठी, ठीक आहे। चिल्ड्रन, वेअर इज युअर बकेट? शो मी युअर बकेट्स, ऑल ऑफ यू। येस, आय ऑल्सो गॉट वन बकेट। तर आता आपलं झालेलं आहे, आपण लक्ष अट्रॅक्ट करतोय मुलांचं, ओके। आता आपल्याला लक्ष अट्रॅक्ट करायचं आहे आपल्या लेटरकडे, की आपलं हे लेटर आहे। सो चिल्ड्रन, टेल मी
Which letter is this? Okay, this is the letter B, right? This is the letter B. Now I'm talking to you, right? Teacher talks, you're also talking, friends talk, mama talks, daddy talks. Do you know how cow talks? Cow says moo. Cow says moo. Do you know that letter B also talks? Yes. So today we are going to learn how letter B talks. Letter B talks. Okay, so do you know how letter B talks? So letter B says B. Letter B says B. B, bucket. B, bucket. आता इथे जसं मी तुम्हाला आधी सांगितले की माझा जो फोकस आहे तो ध्वनी मुलांना शिकवायचा आहे, पण माझा फोकस जो आहे मी शिकवताना मी जास्त करून शब्दावर फोकस करते, त्यामुळे मी हे बकेट वापरलेली आहे. आता प्रत्येक मुलाच्या हातामध्ये बकेट आहे, म्हणजे हे इझी, म्हणजे साध्या पद्धतीने तुम्ही कसं शिकवायचं. आता खूप सोपं आहे, म्हणजे एखादं मूल ज्यावेळी तो ध्वनी आठवण्याचा प्रयत्न करतो त्याला ते आठवायला पाहिजे सहज. आणि भारतीय सेटअप मध्ये जर आपल्याला ऑब्जेक्ट आपण वापरला, हा भारतीय सेटअप म्हणजे भारतीय वातावरणात आपण रोज वापरणारा ऑब्जेक्ट आहे, पटकन मुलाला आठवेल, त्यामुळे मी हे घेतलेलं आहे. म्हणजे याच्यामागे खूप विचारपूर्वक मी नियोजन करते. दुसरी गोष्ट, आता तुम्ही जर बी सेज बॉल मी का शिकवत नाही. ज्यावेळी एखादं छोटं मूल प्री प्रायमरी मधलं पहिल्यांदा साऊंड शिकताय तर त्याला बीचा ब ऐकायला आला पाहिजे. ज्यावेळी तुम्ही बी सेज बॉल करताना तुम्ही साऊंड बदललाय, तुम्ही एचा साऊंड ब मध्ये झालेला आहे, बी ए बॉल झालेला आहे, तिथे तुम्ही साऊंड बदललाय. तरी मला ही ध्वनी शिकवण्याची पद्धत योग्य वाटत नाही. त्यामुळे ओरिजिनल जो आहे बी सेज ब, तुमचं ऑब्जेक्ट पण ब पासून सुरू होणारच असायला पाहिजे. हा नियम तुम्ही पाळा. तुम्ही स्वतःचे ऑब्जेक्ट घ्या, पण बी चा ब शिकवतोय तर बच असायला पाहिजे हातामध्ये तुमच्या. हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर आता आपण सुरू करूया. सुरुवातीला आपण थोडं इंट्रोडक्शन आहे आपलं मुलांना, पूर्वतयारीसारखं आपण ते आधी बोलणार आहोत. ओके, सो चिल्ड्रन, बी सेज ब, बकेट. बी सेज ब, बकेट. आता मुलांना काय होतं की 10 पैकी 8 मुलांना तुम्हाला हे ब बोलता येतं. 2 मुलांना प्रॉब्लेम होऊ शकतो की तुम्हाला लिप मुवमेंट वरती फोकस करावं लागेल, त्याला वेगळं शिकवावं लागेल, पण जनरली मुलं करतात. ओके, बकेट म्हटलं की त्यांना ते ब निघतं तोंडामधून त्याच्या. आपण थोडंसं इनडायरेक्टली, आपण घास म्हणजे डायरेक्टली असं खात नाहीये, आपण थोडंसं असं जातोय. ठीक आहे, बी सेज ब. बी आपल्याला कंटिन्युअसली ऍक्शन्स करायच्या, एक्साइटमेंटनी करायच्या त्या ऍक्शन्स सगळ्या. बी सेज ब, बकेट. चिल्ड्रन आणि मुलांचं लक्ष आपल्याला आकर्षित करत राहायचंय, मध्ये 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 काहीतरी त्यांची बोलायचंय. आता तुम्हाला ते ॲज अ टीचर म्हणून तुम्हाला ते कळतंच, पण जसं मी करते ते मी सांगते. बी सेज ब, बकेट. बी सेज ब, बकेट. असं 2-4 वेळा आपल्याला करायचंय. ते तुम्ही डिसाईड करू शकता की तुमचा समोरचा रिस्पॉन्स कसा आहे. नंतर आपल्याला एखादं बॅकग्राऊंड म्युझिक तुम्ही लावू शकता. ज्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक मध्ये तुम्हाला शब्दांचं नाही लावायचंय, कुठलं वाद्यांचं, इन्स्ट्रुमेंटल ज्याला म्हणतो आपण, वाद्यांचं काहीतरी तुम्ही छान लावू शकता. आजकाल शाळेमध्ये सगळी व्यवस्था असते. ओके, आता व्हिडिओमध्ये मी बघेल जमल्यास टाकायचं शक्य असल्यास. आता आपल्याला आपला डान्स करून करून त्यांना ते त्याचा पाठ करून घ्यायचा मगप सारखं, पण आपल्याला आनंद देऊनच पाठ करून घ्यायचा आणि आपलं एक्साइटमेंट आपल्यामध्ये असायला पाहिजे, कारण त्यांना आपल्याला बोर नाही करायचंय मुलांना. त्यांना वाटलं पाहिजे उद्या शाळेत जायचंय, त्यामुळे. ओके, तर आता आपण सुरू करूया. बी सेज ब, बकेट. बी सेज ब, बकेट. आता हे 2-3 वेळा आपलं करून झालं. आता आपण डायरेक्टली डान्स करणार आहोत आणि म्हणत राहणार आहोत. ठीक आहे, बी सेज ब, 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 बकेट. बी सेज ब, 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 बकेट. आणि हसून हसून छान असा फ्री डान्स करून असं आपल्याला करायचंय. बी सेज ब, 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 बकेट. आणि तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला हव्या त्याच्यापेक्षा छान छान ऍक्शन करू शकता, काहीही तुम्ही टाकू शकता. मी फक्त एक प्रॉप म्हणून तुम्हाला दिले, पण प्रॉप तुम्ही अशाच पद्धतीचं यूज करा.
ठीक आहे. नमस्कार. तर सगळ्यात आधी मी थोडंसं बेसिक फॉनिक्सबद्दल सांगते. तर बेसिक फॉनिक्स हे माझ्या फॉनिक्सचं नाव आहे. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फॉनिक्स शिकवणारे ज्यांनी स्वतःचे फॉनिक्स डेव्हलप केलेले आहेत, तुम्हाला असे भरपूर मिळतील मार्केटमध्ये अवेलेबल. तुम्ही तुमच्या आवडीचा चूज करू शकता कोर्स. तर मी बेसिक फॉनिक्स असं माझ्या फॉनिक्सचं नाव आहे. कारण की मी जरा वेगळ्या पद्धतीचे फॉनिक्स शिकवते. जसं तुम्ही फॉनिक्स बघितलं तर साधारणपणे लहान मुलांना ज्यावेळी फॉनिक्स शिकवले जातात तर लिप मुवमेंटवरती आणि फॉनिक्सच्या साऊंडवरती भर असतो शिक्षकांचा. ठीक आहे. तर ते काही चुकीचं नाही आहे, पण मला असं वाटतं की फॉनिक्स आपण असे शिकवायला पाहिजे की मुलांना तो शब्द आठवायला पाहिजे फॉनिक्सचा. तर मी ज्यावेळी शिकवायला सुरुवात करेल तुम्हाला कळेल की माझा भर हा फार लिप मुवमेंटवर नाही आहे किंवा फार त्या ध्वनीवर नाही आहे. की असं आहे की एखादं मूल आंघोळ करताय त्याला आंघोळ करता करता आठवलं पाहिजे की अरे याचा ब होतो बीचा. तर मी या पद्धतीने शिकवते. मी कम्प्लिटली वेगळ्या पद्धतीने फॉनिक्स डेव्हलप केले. मी स्वतःचे त्याच्यामध्ये भरपूर रूल्स ॲड केले आहेत की अगदी मोठ्यातला मोठा शब्दसुद्धा मुलाला वाचता आला पाहिजे. त्याच्या भरपूर वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, रूल्स आहेत. तर आजचा आपला मोस्टली जो व्हिडिओचा उद्देश आहे तो मुलांना फॉनिक्सचा ध्वनीपाठ करून घेणे हा आहे. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिला आता आपली जी तयारी आहे आपण आधी डिस्कस केली की आपण आज तयारी काय करणार आहे. तर आपल्याला आपला गेटअप ॲज अ टीचर म्हणून तुमचे जे काही कपडे असतील स्कूलमध्ये त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला स्वतःची ही तयारी करायची आहे. जसा हा हेडबँड मी तुम्हाला सांगितला. ठीक आहे. आता मी हा हेडबँड घालत आहे आणि मी ऑब्जेक्ट्स ज्यावेळी जे ऑब्जेक्ट्स मी वापरते फॉनिक्समध्ये थोडे अपारंपरिक आहेत, म्हणजे अनकन्व्हेन्शनल ऑब्जेक्ट्स आहेत. मी इंटरनॅशनल नॉर्म्स फारसे फॉलो करत नाही, कारण मला नाही वाटत की ते आपली जी मुलं आहेत ती भारतीय मुलं आहेत. त्यांना भारतीय सेटअपमधले तुम्ही गोष्टी शिकवायला पाहिजे जेणेकरून त्यांना ते लक्षात राहील. याच्या आधी मी सांगितलं मी खूप असं पॉलिश्ड गोष्टी करत नाही. आपल्याला फक्त भाषा पॉलिश्ड वापरायची आहे. आपल्याला अननेसेसरी साऊंड पॉलिश्ड करायचे नाही आहे, कारण आपल्याला आपल्या सेटअपमध्ये वाढणाऱ्या मुलांना शिकवायचे फॉनिक्स. आपल्याला अमेरिकेत राहणाऱ्या तिथे वाढलेल्या मुलं फॉनिक्स नाही शिकवत आहे आपण. तर भारतीय सेटअपनुसार मला फॉनिक्स नाही वाटले की अवेलेबल आहे, म्हणून मी भरपूर त्याच्यामध्ये माझा रिसर्च केला आहे. मी मागच्या 6 वर्षापासून शिकवते. म्हणजे कम्प्लिटली मी चेंज केलं आहे बऱ्याच गोष्टी आणि त्याच्यानुसारच माझी मुलं वाचायला शिकतात. माझं रिझल्ट चांगला आहे. मी छोट्या मुलांना माझ्याही वाचायला शिकवलं आहे स्वतःच्या. तर ती माझी मुलं आता 6व्या वर्गात आहेत. तर ती वाचतात. तुम्ही कोणतेही पुस्तक द्या 10वी 12वी सगळं ते वाचू शकतात. त्यांना पूर्ण नॉलेज आहे फॉनिक्सचं. तर आपल्याला ध्वनीच्या शब्दावरती फोकस करणार आहे आपण. ठीक आहे. तर आता आपली तयारी झालेली आहे आणि मी तर तुम्ही जर बघितलं हे अपारंपरिक ऑब्जेक्ट म्हणजे अनकन्व्हेन्शनल ऑब्जेक्ट आहे की फॉनिक्समध्ये खूप कमी लोक आहेत जे असे ऑब्जेक्ट वापरतात. जे पॉलिश्ड आहेत तेच वापरतात पॉलिश्ड ऑब्जेक्ट्स मी ज्याला म्हणते. मी तसं करत नाही. मी प्रॅक्टिकल गोष्टी वापरते. तर मी एवढी मोठी अशी कार्टूनची याच्यापेक्षा कॉस्ट तुम्ही बकेट आणा तुम्हाला कुठं भेटत असेल तर. ठीक आहे. तर अशी बकेट मी वापरते आणि मुलांना ज्या दिवशी आपण शिकवणार आहोत त्यांना त्यांच्या घरून छोट्या छोट्या बकेटी आणायला सांगायच्या किंवा तुम्ही पण ॲज अ प्रॉप तुमच्या स्कूलमध्ये अवेलेबल असेल क्लासमध्ये तुम्ही देऊ शकता. त्यांना मजा येईल हे शिकताना आणि मुलं विसरणार नाही. ठीक आहे. तर मोठी बकेट घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आणि दुसरी गोष्ट की आपल्याला एकदम एक्साइटमेंटने शिकवायचं आहे की आपण एकदम जग जिंकलं आहे. म्हणजे कारण त्या मुलांना ती एनर्जी ट्रान्सफर झाली पाहिजे. त्यांना बोर नाही करायचं आपल्याला अभ्यास करून. इतकी छोटी मुलं अभ्यासासाठी बनलेली नसतात, ते खेळण्यासाठीच बनलेली असतात राईट. पण आपल्याला अभ्यास खेळता खेळता त्यांना थोडा अभ्यास शिकवायचा. तर आता माझी तयारी बघा. माझा हेडबँड तयार आहे, माझी बकेट तयार आहे. आता आपण सुरू करूया. आता सुरुवातीला आपल्याला मुलांचं लक्ष आकर्षित करायचं आहे, तसं मी तुम्हाला सांगितलं. तर आता आपण लक्ष आकर्षित करूया आधी मुलांचं. हॅलो चिल्ड्रन. हॅलो हॅलो. सो can someone tell me which letter is this?